मला आज अंड्याची भाजी बनवायची होती, तर म्हटलं मी जशी बनवते तशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. त्यासाठी मी कांदा इथं उभा छान चिरून घेत होते पातळ पातळ. आणि शाऊ आत्ताच बाहेरनं आली होती, तर ती पडली वाटतं. तेच मला दाखवत होती की मला गुडघ्याला लागलं आहे म्हणून. कांदा छान बारीक चिरून घेतल्यानंतर मी खोबरं पण छान पातळ पातळ चिरून घेणार होते, कारण मला हे दोन्ही पण भाजून घ्यायचं होतं. ते भाजल्यानंतर थंड होत होतं, तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्यावं. पीठ मळून झाल्यावर मी त्याला छान झाकून ठेवलं. आणि ह्या वाटणामध्ये मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर पण घेतली. ते छान बारीक वाटून घ्यायचं. आणि मग मी कुकर लावला होता. कुकर थंड झाल्यावरती तो काढून घेतलं. मी त्याच्यामध्ये भात आणि अंडी दोन्ही एकत्र शिजायला टाकलं होतं, जेणेकरून ते पटकन व्हावेत म्हणून. मग मी लगेच कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं आणि वाटलेलं सगळं वाटण टाकून ते छान 5 मिनटं परतून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये मसाले टाकले, आपले बेसिक मसाले टाकले, जसं की मिरची पावडर, धना पावडर, हळद, थोडा चिकन मसाला टाकला, कांदा लसूण मसाला टाकला. आणि मग ते छान परतून घ्यायचं. आणि मग मला आठवलं की माझ्याकडे घरकुल मसाल्याची पॅकेट होतं, ज्याच्यामध्ये थोडीसं मसाला राहिलेला होता. म्हटलं ते वेस्ट नको जायला म्हणून ते पण ह्याच्यामध्ये टाकलं. आता हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये मी गरम केलेलंच पाणी टाकणार आहे. मग मी तोपर्यंत म्हटलं चला अंडे सोडून घ्यावं. मग हे गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकलं. हे 5 मिनटं उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये अंडी सोडून घेतली. ते पण छान 5 मिनटं कमी गॅसवर ते उकळून दिलं. मग त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. मग आपली भाजी रेडी झाली. तो मग त्यानंतर मी चपात्या पण बनवून घेतल्या. चला तर मी ब्लॉग इथंच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.